पुरणपोळी म्हटलं की छान अशी गुबगुबीत कडेपर्यंत पुरण असायला हवं. पोळीच्या वरचे आवरणही पातळ असायला हवं. पुरणपोळी लाटताना तुटते किंवा कडेपर्यंत पुरण पोचत नाही. पुरण पोचायला पाहिजे. पुरणपोळीची साधी सोपी पण अचूक अशी पद्धत आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण अशी लुसलुशीत, मऊ अशी लुसलुशीत, टम्म फुगणारी आणि पातळही आवरण असेल अशी आपण पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, सविताज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. मी 2 वाट्या असं हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि वजनी म्हणाल तर 500 ग्रॅम अशी घेतली आहे, अर्धा किलो. आणि ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेत आहे. भिजवून ही घ्यायची गरज नाही, तरी पण आपलं पुरण एकदम छान टेस्टी चविष्ट असं बनते. आणि ही चांगली आपली डाळ मी धुवून घेतली आहे 2 ते 3 पाण्याने आणि कुकरमध्ये टाकून घेतली आहे. त्यात आता डाळीच्या दुप्पट आपल्याला असं पाणी घालायचं आहे. येळवणी पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पाणी घातलं तरी चालतं. येळवणीला पाणी जास्त घातले तरी चालेल आणि आपण येळवणीसाठी पण पाणी घालणार आहोत. तर कुकरमध्ये मी पाणी घातलं आहे आणि आता आपण त्यात थोडंसं मीठ, थोडीशी हळद पण टाकायची आहे. 2 चिमूट अशी हळद टाकली आहे. वरून तेल किंवा तूप टाकू शकता. तूप टाकलं तर पुरणाला चवही छान येते आणि पुरणपोळीमध्ये आपल्याला पुरणपोळीसुद्धा स्वादिष्ट लागते. आणि कुकरमध्ये आत्ता मी 3 ते 4 एक मोठ्या गॅसवर शिट्टी करून घ्यायची आहे आणि मध्यम गॅसवर किंवा बारीक गॅसवर 2 शिट्ट्या अशा करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात. मी आत्ता अर्धा किलो पुरणाला जेवढं लागेल एवढं असं कणिक घेतले आहे. तुमच्या पद्धतीने किंवा तुम्हाला कमी जास्त लागेल तेवढं तुम्ही कमी जास्त कणिक मळू शकता. आता मी थोडीशी हळद टाकली आहे, मीठ चवीपुरतं टाकलं आहे आणि तेल टाकलं आहे 2 चमचे, छोटे चमचे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून असं ही कणिक मळून घ्यायची आहे. छान अशी कणिक मळून घ्यायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपली पुरणाची पोळी लुसलुशीत आणि स्वादिष्ट अशी होण्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हे कणिक मळताना आपल्याला जास्त घट्टसरही मळायची नाही, थोडी सैलसरच मळायची आहे. एक लक्षात ठेवायचं, आपल्याला ही कणिक आहे ना वस्त्रगाळ करून घ्यायची आहे. 1 किंवा 2 वेळा मी वस्त्रगाळ करून घेतली आहे. किंवा तुम्हाला वस्त्रगाळ करायची नसेल ही कणिक तर तुम्ही सुजीच्या चाळणीने चांगली चाळूनही घेतली तरी चालेल. पण कणिक वस्त्रगाळ केल्यामुळे ही कणिक पण लवचिक होते आणि आपलं पुरण कितीही जास्त भरले तरीसुद्धा पोळी अजिबात लाटताना फुटत नाही किंवा मऊ लुसलुशीत होते. आणि आपली ही कणिक मळून झाली आहे. चांगली अशी दाबून दाबून मळून घ्यायच्या अगोदरच, नंतर मळायची गरज नाही लागत. आणि थोडंसं पाणी टाकून सैलसर चपातीपेक्षा थोडीशी सैलसर अशी करून घ्यायची आहे आपल्याला कणिक आणि भिजवून घ्यायची आहे. 1 ते 2 तास भिजवली की कणिक आपोआप लवचिक होते. आणि आपण आत्ता ही कणिक भिजवून घ्यायची आहे. छान अशी कणिक झाली आहे तयार मळून. तेल टाकून थोडंसं मळून घ्यायचे आहे अजून एकदा. कणिक मी मळताना कुठेही स्किप केला नाही व्हिडिओ, कारण कणिकच आपली इम्पॉर्टंट आहे. कणिक छान मळली तरच आपल्या पोळ्या फुटत नाहीत, लाटताना अजिबात तुटत नाहीत. म्हणून कणिक मळताना मी कुठेही व्हिडिओ स्किप केला नाही. आत्ता ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. ओलं कापड करून घेतलं आहे मी सुती आणि त्याच्यावर ठेवायचं आहे. भिजवायला ठेवली आहे. तोपर्यंत आपण आता पुरणाचं बघूयात. आपली डाळही इकडे शिजली आहे. 3 शिट्ट्या झाल्या आहेत मध्यम गॅसवर. आणि कुकरची हवा घालून बघायची. खूप मऊ अशी
मऊसूत अशी डाळ शिजली आहे. तुम्ही बघू शकता पुरण वाटायची सुद्धा गरज नाही, इतकं छान आपली डाळ शिजली आहे. आणि आत्ता आपण ह्या डाळीमधली येळवणी काढून घेऊयात. आता ह्यात डाळ टाकली आहे. 10 मिनिटभर अशीच चाळण आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे ह्यातलं पाणी सगळं नितळून जाईल आणि आपली डाळ अशी जास्त डाळीमध्ये पाणी राहणार नाही. डाळीमध्ये पाणी राहिलं तर पुरण पातळ होतं, म्हणून डाळीमधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपली अशीच पुरणाच्या चाळणीतून गाळून घ्यायची आहे. गाळायची सुद्धा गरज नाही. मॅशरने जरी मॅश केली तरीसुद्धा छान अशी आपली ही डाळ वाटली जाते. डाळ लगेचच मऊ होते. मॅशरने सुद्धा वाटायची सुद्धा गरज नाही आणि आपली डाळ चांगली आपण गाळून घेतली आहे. तर आता एकीकडे डाळ गाळून झाली आहे, तर आपण ही डाळ आणि गूळ एकत्र करून, गूळ मी चांगला चिरून घेतला आहे चाकूने, म्हणजे लगेचच डाळीमध्ये मिक्स होतो. आणि त्यातच आपली डाळ टाकून घ्यायची आहे पातेल्यातच आणि डाळ आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खालीच आणि नंतर गॅसवर ठेवायचं आहे. छान आपलं असं पुरण तयार होतं. मऊसूत असं पुरण लगेचच होतं आहे. तुम्ही बघू शकता गूळसुद्धा इझिली मिक्स झाला आहे, कारण मी सुरीने चांगला पातळ असा कापून घेतला होता. गॅसवर मी ठेवलं आहे आत्ता पुरण करायला. पुरण आपलं होईपर्यंत बारीक असा गॅस ठेवायचा आहे, मध्यम ते बारीक, आणि म्हणजे पुरणाला चटका देताना करपत नाही पातेलं आणि पुरण आपलं पुरणाची चवही बदलत नाही. आता मी विलायची पावडर टाकली आहे 1 चमचाभर आणि जायफळ पूड टाकली आहे थोडीशी आणि चांगलं हे मिक्स झालं आहे. आपलं पुरण तयार आहे. आपली पळी जर उभा राहिली पातेल्यात तर समजायचं की पुरण झालं आहे आणि घट्ट गोळा झाला आहे पुरणाचा. तर पुरण आपलं तयार आहे. आता हे पुरण खाली गॅसवरून खाली घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पुरण तयार आहे आणि आपली कणिकही चांगली लवचिक अशी भिजली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी भिजली आहे आपली कणिक गव्हाची. आपण मैदा अजिबात यूज नाही केला. कणिक तर आपली चांगली भिजली आहे. मग त्यातून आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे, एक लहान असा लिंबा एवढा, आणि गोल करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता मी लिंबा एवढाच गोळा घेतला आहे, थोडा छोटासा, आणि तो आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला ही मोदकसारखी पारी तयार करून घ्यायची आहे, पुरीसारखी, आणि त्यात पुरणही घ्यायचं आहे. पुरण आपल्याला किती जास्त आणि गोळा किती कमी घ्यायचा आहे ते आपल्यानुसार आहे, पण दुप्पट किंवा तिप्पट तुम्हाला दाखवण्यासाठी मी अजून एकदा गोळा करत आहे. तर आपल्याला हे पुरण आणि कणकेचा गोळा दुप्पट आहे, दुप्पट किंवा दुप्पटपेक्षा जास्त आहे. तिप्पटसुद्धा आपण भरू शकतो. तुमच्या आवडीनुसार किती पुरण भरायचं आहे त्यानुसार तुम्ही भरू शकता. आणि ह्यात आपल्याला पुरणाचा गोळा असा भरून घ्यायचा आहे. बोटाने दाबत दाबत पुरण आतमध्ये दाबायचं आणि बोटाच्या साह्याने कणिकही वरती घ्यायची आहे. आणि हा आपल्याला अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि गोळा तयार केला की पोळपाटावर लगेचच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर पोळपाटाला सुती कापड बांधून तुम्ही लाटू शकता. पण आपली ही कणिक इतकी छान भिजली आहे, अजिबात पोळ्या लाटताना सुद्धा तुटत नाहीत किंवा चिकटतही नाहीत पोळपाटाला. बघू शकता तुम्ही हलक्या हाताने आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे हळूहळू, म्हणजे पोळी अजिबात फुटत नाही. दुप्पटच्या वरती मी जास्त पुरण भरलं आहे, तरीसुद्धा पोळी अजिबात फुटत नाही. इतकं छान आपली कणिक भिजवून झाली आहे, कारण आपण वस्त्रगाळ करून घेतली आहे. 2 वेळा वस्त्रगाळ करून घेतली आहे मी. तुम्हीसुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर वस्त्रगाळ करायची नसेल तर सुजीच्या चाळणीने चाळून घ्या. कणिक म्हणजे छान भिजते. आणि तवा मी मध्यम गॅसवर ठेवला आहे तेल टाकून,
पोळी टाकली आहे. तुम्ही बघू शकता लगेचच आपल्याला पोळी पलटून घ्यायची आहे आणि त्याच्यावर तेल किंवा तूप लावून तुम्ही भाजू शकता आणि पलटून घ्यायची आहे. छान अशी पोळी आपली खरपूस भाजून घ्यायची आहे तेल टाकून. मी तेल टाकते, तुम्हाला तूप आवडत असेल तर तूपही टाकू शकता तुम्ही. छान अशी टम्म फुगलेली ही पोळी तुम्ही बघू शकता. एवढी टम्म फुगली आहे की पलटतासुद्धा येत नाही. ही कणकेमुळं आपल्याला ही पोळी एवढी छान लाटता आली आहे आणि टम्म फुगली आहे आणि छान अशी खरपूस भाजून झाली आहे. दोन्ही बाजूनी आपण चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे पोळी. पुरणपोळी बनवायचं म्हटलं की खूप तामझाम लागतो, पण आपण अशा पद्धतीने जर केली साध्या सोप्या पद्धतीने तर पुरणपोळी करताना अजिबात आळस येणार नाही. तुम्ही बघू शकता ही पोळी दिसतेसुद्धा छान आणि खायलासुद्धा तेवढीच स्वादिष्ट लागते. तर मी पुरण दुप्पटपेक्षा जास्त भरते आणि तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही भरू शकता. पहिल्याच गोळ्याप्रमाणे मी गोळा करून घेतला आहे आणि ही दुसरी ही पोळी तुम्हाला लाटून दाखवते. खूपच छान लाटली जाते. अजिबात मी कापडसुद्धा ठेवलं नाही ह्याच्यावर, तरीसुद्धा पोळी छान अशी लाटली जाते आणि हलक्या हाताने लाटायचे आहे. लाटताना कडा आपल्या लाटून घ्यायच्या आहेत जास्त करून आणि सगळीकडून सारखी हलक्या हाताने लाटत राहिलं की पोळी आपली छान लाटली जाते. मस्त लाटली आहे, मस्त लाटली गेली आहे. अजून एकदा मध्यम गॅसवर मी पोळी टाकून घेतली आहे. मोठ्या ते मध्यम गॅसवर आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. जास्त करपत असतील तरच कमी गॅस करायचा, नाहीतर मध्यम गॅसवर पोळ्या छान होतात. आणि तेल किंवा तूप सोडून तुम्ही ही पोळी बघू शकता कशी टम्म फुगली आहे. दुसरी ही पोळी बनवून दाखवली आहे तुम्हाला. तर ही पोळीची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सविताज किचनला सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. आपली पुरणपोळीची रेसिपी तयार आहे. मी आमटीचीसुद्धा म्हणजे येळवणी काढून आमटीचीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे चॅनलवर. पोळीबरोबर कुरडई, भजी, थोडासा भात आणि आमटी अशी मी सर्व केली आहे. तुम्ही ही पोळी तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर खाऊ शकता. आवडत असेल तर तुपाबरोबरही खाऊ शकता. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.